आज 23 फेब्रुवारी, महान पुरोगामी संत, स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे महाराज यांची जयंती. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार स्मृती कार्याला कोटी कोटी अभिवादन. भावांनो आणि बहिणींनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतभूमीमध्ये अनेक महनीय संतांनी इथली माती प्रबोधित केली. लोककल्याणाचा विचार आपल्या अभंगातनं आणि कीर्तनातनं मांडला. याच संत परंपरेतील एक अतिशय महत्त्वाचे महनीय संत म्हणून संत गाडगे महाराज यांच्याकडं पाहिलं जातं. गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये शेनगाव या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी असं होतं. डेबूजी झिंगरोजी जानोरकर. खरं तर गाडगे महाराज बालपणापासूनच अतिशय लढाऊ प्रवृत्तीचे आणि अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांच्या मनात कायम चिड असायची. संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर आपल्या कीर्तनातनं समाजाचं प्रबोधन केलं. अज्ञान, अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांड ह्या गोष्टी नाकारून त्यांनी एकतेचा, समतेचा नवा पुरोगामी विचार या महाराष्ट्राला दिला. दिवसभर ते आपल्या हातातल्या झाडूने गावातली घाण साफ करायचे, स्वच्छता करायचे आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करायचे. खरं तर गाडगे महाराज कुठल्याही शाळा महाविद्यालयात शिकले नव्हते, पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं. ते आपल्या कीर्तनातनं समाजाला सांगायचे की भावांनो आणि बहिणींनो, शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे निव्वळ धोंडा. गरज पडली तर जेवणाचं ताट मोडा, पण आपल्या लेकरांना शाळेत धाडा. शिक्षणाचं महत्त्व त्याने कायम लोकांना समजावून सांगितलं. शिक्षण द्या, चांगले संस्कार द्या, कारण ते असं म्हणायचे, जे पेराल तेच उगवेल. खरं तर गाडगे महाराजांचा हा विचार अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. मंदिरात देव नसतो तर तिथं पुजाऱ्याचं पोट असतं, असं धाडसाचं वाक्य ते नेहमी बोलून दाखवायचे. जिवंत माणसांची पूजा करा, त्यांची सेवा करा, रंजल्या गांजल्याला मदत करा. त्यांची जी दशसूत्री आहे ती अतिशय मोलाची आहे. अडाण्याला ज्ञान द्या, घाबरलेल्याला हिंमत द्या, भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, आजारी रोगी असेल तर त्याला औषध द्या, तरुण मुलामुलींची लग्न लावून द्या. अशा स्वरूपाचे अतिशय महत्त्वाचे विचार गाडगे महाराजांनी आयुष्यभर मांडले. अनेक ठिकाणी त्यांनी गरजू आणि गरीब लोकांसाठी धर्मशाळा उभ्या केल्या, अन्नछत्र उभी केली. असे पुरोगामी संत गाडगे महाराज 20 डिसेंबर 1956 आपल्याला सोडून गेले. गाडगे महाराज जरी आज हयात नसले तरी ते त्यांच्या कार्यरूपाने अजरामर झालेले आहेत. महाराष्ट्र सरकारने गाडगे महाराजांच्या नावे संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान सुरू करून त्यांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करत असताना एकच विनम्रतेची भावना व्यक्त करतो की गाडगे महाराजांचा तो समतेचा, एकतेचा, वैज्ञानिक विचार, शिक्षणाचा, संस्काराचा विचार आपण पुढे नेऊया आणि अज्ञान, अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांड नाकारून आपण या महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीला अजून पुढे नेऊया, हीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय गाडगे बाबा.